वाढतो, भाजी वाढतो, पाणी पितो, आज मुलगा दिसत नाही. म्हणल्यानंतर वडील गप्प बसले. परंतु हे महाराजांचं म्हणणं ऐकून आई साहेब महाराज आवाज नाही येत आपले रडू सुंदर होते. त्यावेळेस महाराजांच्या कानावर मुलं गेल्याबरोबर विचारलं, का हो आईसाहेब का रडतात? काय उत्तर देवाला काय उत्तर दिलं नाही. महाराजांनी विचारलं, कुठले महाराज विचारलं, आईसाहेब काय दुःख झालं तुम्हाला ते आम्हाला सांगा. म्हणल्यानंतर त्याला सुद्धा खात्री होती की संत आपल्या इकडं प्रत्येक महिन्याला येतात, म्हणजे काय केवळ भास देतात, त्यांना आपण मोठं बोलायचं नाही. मंत्री साहेब महाराज आमचा मुलगा मगाच वाढला, पण दरेनं सांगितलं तुम्हाला आज कुठं जेवण भेटेल, तुम्ही उपाशी राहाल. म्हणून त्या मुलाला पांडू घालून झोपी घातले. महाराज म्हणल्याबरोबर महाराजांनी सांगितलं, देवा अरे तुझे प्रत्येक महिन्याला वारी करणारे संत जर एखाद्याच्या घरात येत असतील, त्याशी नित्यनेमाचा हरिपाठ होत नसेल, जागर होत नसेल, तर त्या घरातल्या माणसाला तुझं असं दुःख देत असतील तर तुझी वारी कोण करेल? देवाला प्रश्न विचारला आणि ती मेलेलं मूल उठून गेलं. तेच आम्हाला दुसरे चंद्र Hey, what?
पत्रकारला अधिक पाहिजे. रामदेवरायाने विचार केला, देवानं तर मला अवधेनाथाच्या दर्शनाला पाठवलं आणि इथं हा ग्रस्त निवांत झोपलाय. कोण रे बाबा तू? पाय जोड्यावर तुझे जोड्याची पाय तुझे देवाच्या जीवन मिळेल. तेव्हा खेचर नावाचा ग्रस्त तो म्हणाले, बाबा मला काय आठवत नाही, पण माझे पाय मला उचलून पाय उचलून माझे पाय उचलून ठेवून म्हणल्याबरोबर मंदिराला आदेश मागला आणि पाय उचलायला गेले तर तिथला पाय उचलायला दुसरी करते. असा ज्यावेळेस चमत्कार झाला त्यावेळेस मंदिराच्या लक्षात आलं महाराज की आपल्याला देवाने पाठवले आपल्याला ते त्याचं कारण म्हणजे हेच असावं. खेचराला गुरु केलं. नंदराय मंदिराच्या बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर त्या ठिकाणच्या सर्व भक्त मंडळींना कीर्तन करायला सांगितले. वार सोमवार होता. महादेवाच्या मंदिरामध्ये अवघ्या गर्दी पुष्कळ होती, पण त्या ठिकाणी कीर्तन चालू असल्यामुळं येणारा माणूस त्या कीर्तनाला बसायला मंदिरामध्ये पुढे जायला म्हणजे त्या मंदिरातल्या बडवेची दक्षिणा पुढे. ते मंदिरामध्ये बडवे बाहेर आले. काय गाव आहे? शिवाचं मंदिर आहे, इथे कीर्तन असते का? अरे शिवाचं मंदिर नाव द्या, हनुमंताचं मंदिर नाव द्या, कोणतंही मंदिर नाव द्या, त्या ठिकाणी कीर्तन करायला काय हरकत नाही. पण ती ब्राह्मण मंडळी ऐकली. त्या ब्राह्मण मंडळीने सांगितलं, महाराज तुम्ही पाठीमागच्या बाजूला चला. आज्ञा मान्य केली देवाची आणि नामदेवरायाने कीर्तन बाहेर पाठीमागच्या बाजूला सुरुवात केली. पण महाग सुरुवात केली.